गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री दत्त गुरु महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या एक सप्ताह सेवेचे औचित्य साधून 21 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या स्वामी दत्तावधूत विरचित चरित्राचे संपूर्ण पारायण येणाऱ्या काही व्हिडिओमधून करणार आहोत। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही। कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात। फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत। ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणात शरण जाऊन त्यांच्या कृपेचा लाभ घ्यावा। प्रत्येक अध्याय सुरू करण्याअगोदर आपण त्या संबंधित अध्यायांचा सारांश समजून घेऊ, त्यानंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत। अध्याय 5 सारांश। बडोदा गुजरात येथे ब्रह्मनिष्ठ वामन नावाचे श्री स्वामी समर्थांचे भक्त राहत होते। त्यांचा देह व्याधीग्रस्त झाला म्हणून सुखसागर नावाच्या तलावात त्यांनी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा स्वामी समर्थ तिथे प्रकट झाले। ब्रह्मनिष्ठ वामन यांच्या श्रीमुखात देऊन श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, प्रारब्धातील भोग हे भोगूनच संपवायचे असतात। ते या जन्मात तर भोगून संपवले नाही तर ते पुढील जन्मात अनेक पटीने भोगावे लागतात। नाशिकमध्ये बाबा गोलप नावाचे प्रसिद्ध सात्विक गृहस्थ राहत होते। मनुष्य जेव्हा अहंकारिक होतो तेव्हाच त्याला ईश्वर दर्शनाची ओढ लागते। बाबा गोलपांना अशीच ईश्वर साक्षात्काराची ओढ लागली होती। गोदावरीच्या काठावरती बसून ते दररोज पहाटे ध्यान करत असत। असेच एकदा ते ध्यान करत बसले असताना थोड्या दूर अंतरावर अतिशय प्रखर ज्योत दिसली। ती ज्योत त्यांच्या समोर आली व त्यांना दिव्य ज्योतीतून श्री स्वामी समर्थ साकार झाले। बाबा गोलपांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व त्यांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून दिला। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। ब्रह्मनिष्ठ वामन स्वामी आज्ञे करून बडोद्यात राहून लोक कल्याण करीत ते। वृद्धपकाळाला देह व्याधीग्रस्त झाला। वामनरावाच्या दुखाला पारावार राहिना। भक्त सेवा करीत मनोनी मनी दुखित। म्हणती जिने व्यर्थ लोकाचे त्रास होत असे। मनी विचार करीत जलात व्हावे व्यासमाधीस्थ। प्राणायाम कुंभक साध्य होता केलेला। एक रात्री उठत समीप सुरसागर असत। समाधी घेण्यास उतरत जला माझी ते दवा। प्राणायाम करू लागत नवल वर्तले तेत। प्रकटले स्वामी समर्थ भक्त रक्षणाकारणे। स्वामी समर्थ प्रकटत हातासी त्यांच्या धरीत। जला बाहेर ओढीत देती श्री मुखात ठेवूनिया। दिला भुक्यांचा मार शिव्या घातल्या भरपूर। म्हणती प्रारब्धाचा भार चुकवू का तू पाहसी। जर यात चुकविसी तरी पुढील जन्मात बघुसी। म्हणून कधी प्रारब्धासी चुकवू नये अवधारा। ऐसे सांगून तयासी आणून सोडिले गृहासी। दर्शन दिले सर्वासी घरातील लोकांना आणि झाले गुप्त ऐसे स्वामी समर्थ। तयांचा महिमा अगाध कोणी कैसा वर्णावा। ते रात्री झोप लागली वामनाची व्याधी गेली। कृपा करीती गुरु माऊली अशक्य सांगा काय ते। वामन होणे ठणठणीत अक्कलकोटी दर्शन आहेत। सर्वा सांगे वृत्तांत कैसे प्रकटले श्री स्वामी। एक वृद्ध स्त्री पुत्रासहित होती स्वामी सेवा करीत। पुत्र अंध सत म्हणून सेवा करीत असे। काही दिवस गेल्यावर पुसे स्वामींनी उपचार। स्वामी करुणासागर म्हणती पहा काय ते। आमची परीक्षा पाहण्यासी 5 ब्राह्मण येत असती। तेव्हा त्यांच्या नेत्रासी दृष्टी देऊ आम्ही हो। असो 4 दिवस जाती 5 पंडित येती। म्हणती स्वामींची प्रचिती पावयासी आलो हो। ऐसे लोका सांगत स्वामी समोर बैसत। स्वामी उगीचे असत काही न बोलती तया लागी। ते स्वामीसी म्हणत सांगा वेदशास्त्रार्थ। तुमची कीर्ती महासिद्ध म्हणून आम्ही ऐकली। श्री स्वामी नवल करीत अंध मुला जवळ बोलावित। माळ त्यांच्या गळा घालीत कृपा हस्त शिरी ठेविती। तात्काळ अंधाशी दृष्टी येत स्वामी म्हणती तयाप्रत। यांच्या मनातील शास्त्रार्थ उत्तरास सांगे तू। ऐसे ऐकता वचन मुलगा उभा राहून सांगे मनातील वचन वेद वाक्यासहित जे। सांगे उपनिषद भागवत पंडिता मनातील श्लोक। ब्राह्मण चरण धरित श्री स्वामींचे ते दवा। ऐसा महिमा अगाध वर्णो ऐशके शेष वेद। तो पुराण पुरुष स्वयंभू अक्कलकोटी राहिला। अंधासी नेत्र देत मुक्यासी वाचा देत। पांगळ्या चालया लावत ऐसा महिमा श्री गुरूंचा। ऐशा दिला अगाध करती स्वामी समर्थ। ते दत्तप्रभू साक्षात प्रज्ञापुरी राहिले। नारायण भट्ट नामे भक्त जाई तिरुपती दर्शनार्थ। तेसे स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी।
अक्कलकोटी येऊन तो सांगे वर्तमान तिरुपतीचं स्वामी दर्शन झाले म्हणून सांगे तो भक्त बसती स्वामीसी केव्हा गेला तिरुपतीसी स्वामी म्हणती तयासी गेलो होतो म्हणून या सर्व आश्चर्य वाटत स्वामी सर्वत्र फिरत अक्कलकोटेही असत नवल वाटे सर्वाते तुकाजीराव होळकर जाती अब्रू पर्वतावर स्वामी समर्थ गुरुवर दर्शना देती तयांना म्हणे केव्हा आला तो ऐसे कुसे स्वामी प्रत आलो आत्ताच म्हणत समर्थ स्वामी तयांना होळकर येती प्रज्ञाप्रत तेथे लोकासी सांगत अबो पर्वती भेटत समर्थ स्वामी म्हणून या लोक तयासी म्हणत स्वामी येतेची असत एकोणी विस्मय बहुत तुको जिसे वाटला हे समय मामित येते वरीला संक्षिप्त श्री स्वामी समर्थ अगात महिमा जयांचा बाबा गोलप पंचवटीत सात्विक ब्राह्मण होते राहत यज्ञदान तप करीत अहंकार राहित होते ते हवा ईश्वर साक्षात्कार ऐसे तळमळे अंतर करती साधू सत्कार परी तळमळ जाईना एक दिनी ब्रह्मामूर्ती गंगेवरी स्नाना जाती स्नान करुणी काठावरती जप करीत बैसली ते समोर काही अंतरावर दिसे ज्योत प्रकर हा काय प्रकार म्हणून बाबा पाहती ज्योत येई पुढ्यात तेथुनी प्रकटती स्वामी समर्थ प्रकर तेजाने दीपत डोळे बाबा गोलपाचे अजान बाहू भैवय मूर्ती किरणे सर्वत्र फाकती दिव्य तेजाने झळकती नयन त्या येती राजांचे गोलप करीती नमस्कार म्हणती आपण ईश्वर करण्या माझा उद्धार येते आपण आलासा होय म्हणती स्वामी समर्थ आलो दर्शन देण्याप्रत तुझ्या तपाचे फळ देत आहे याची क्षणा माझी मी अक्कलकोटी सांप्रत आहे सदे हा न राहत तू येई दर्शनाप्रत ऐसे सांगती तया लागी ऐसे म्हणून गुप्त होती पहा स्वामी समर्थ बाबा गोलप विस्मित झाले पहा ते दवा असो काही दिवसानंतर गोलप जाती प्रज्ञापूर पाहता दत्त दिगंबर समाधी लागे तयांना लोकासी बाबा सांगत हे असती भगवंत दत्त गोदावरी किनारी प्रकटत दर्शन देना मज लागी नाशिकात बाबा गोलप मोठा आहे पंचवटीत ऐसे श्री स्वामी समर्थ अगाध महिमा तयांचा लोकोद्धारा कारण करती सिद्ध निर्माण तो जगत पालक नारायण जगत उद्धारा कष्ट तसे 300 अधिक निर्माण कृती सिद्ध त्याद्वारे जन उद्धरित ऐसा महिमा तयांचा नरसिंह सरस्वती आणि अळिंदीचे श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे रामानंद बीडकर पुण्याचे समर्थ शिष्य असती हो शिर्डीचे साईनाथ नाशिकचे बाबा गोलप पुण्याचे शंकरनाथ शिष्य असती समर्थांचे अलवणी बुवा भारती बुवा कृष्णगिरी रामपुरी बाबुवा स्वामी सुत स्वामी कुमार बुवा शिष्य असती समर्थांचे दत्तगिरी नामे भक्त जन्म नरसिंहवाडीत गुरुदर्शना तळमळत त्यासी दृष्टांत होत असे स्वप्नी म्हणती श्री दत्त मी आहे अक्कलकोटात येऊनी मजला भेट ऐसे सांगती तया लागी दत्तगिरी हे प्रज्ञापुरी बाहे मृत्यू गोजिरी अजान बाहू चमत्कारी बाहुनी वंदन करीतसे समाधी दिवस जात त्यासी लावणी देत कर्नाटका पाठवित लोकोद्धारा करावया वेदुर्गाचे आनंदनाथ त्यासी स्वामी सिद्ध करीत पादुका त्यासी देत वैगुल्यासी पाठविले अलिवनी बुवा नामे भक्त असे बडोद्या प्रत राहत एक दिनी अकस्मात दिव्य रूपाने पाहतसे कटीवर ठेवून हात स्वामी समोर प्रकटत बुवा राहती पाहत अजान बाहू समर्थांते करुणी स्वामीसी नमस्कार स्तुती केली अपार संस्कृतात काव्य सुंदर करुणी स्तुती करीतसे नंतर पोसती तयासी आपण कोटीले रहिवासी अंतर न पडो चरणासी म्हणून पोसतसे मी जाणी आपण ईश्वर परिसंदेह कोठे राहणार कृपा करुणी सत्वर सांगा मजसी द्यागना ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा समर्थासी पुसत समर्थ संस्कृत भाषेत उत्तर देती तयांना राहे भक्तांच्या हृदयात त्याची ती सर्व तीर्थार्थ परिसदेय सांप्रत अक्कलकोटी राहतसे युतुकी बोलणी समर्थ तेथेची पाहवती गुप्त अलवणी बुवा म्हणी म्हणत दत्त नयनी पाहिला अलवणी बुवाचा अक्कलकोटात कालांतरे येऊनी राहत सर्व भक्ता सांगत अनुभव दर्शनाचा ऐसे स्वामी समर्थ शिष्य निर्माण करीत असंख्य शिष्य निर्मित लोक उद्धारा कारणे राहुण या चराचरात सद्भक्तांते दर्शन देत श्री गुरु स्वामी समर्थ पार महिमा तयांचा म्हणून या दत्तगिरी श्री गुरु चरित्र विस्तारी दत्त दिगंबर अवतारी अक्कलकोटी राहिला अध्याय 5 समाप्त ओवी संख्या 7 श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
श्री स्वामी समर्थ. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.